बारामतीमधल्या नवीन बसस्थानकाचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडतंय आणि आपण पाहतोय की ज्यावेळेस बसस्थानकाचं उद्घाटन होईल त्यावेळेस या बसेस ज्या आहेत त्या या बसस्थानकातून सोडल्या जातील आणि पाहतोय की हिरकणी बसेस ज्या आहेत त्या सजवून तयार करण्यात आलेल्या आहेत। ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीनं या नवीन बसस्टँडचं उद्घाटन होईल त्यानंतर या बसेस ज्या आहेत त्या सोडल्या जातील। जवळपास 50 कोटी रुपये खर्चून हे बारामतीतलं नवीन बसस्टँड जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे, ज्याचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होतंय आणि पाहतोय की हे सगळे राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे कर्मचारी जे आहेत ज्यावेळेस नवीन बसस्थानक सुरू होईल त्यावेळेस या 2 गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी सोडल्या जातील। पहिली गाडी कुठून ते कुठपर्यंत सोडण्यात येईल? बारामती ते पुणे। बारामती ते पुणे हिरकणी बसेस असणार? हा, हिरकणी। बरं, साधारणतः किती गाड्या या ठिकाणी उभे राहू शकतील? तुमचा काय अंदाज आहे साधारणतः किती गाड्या? 80 गाड्यांचं पार्किंग व्यवस्था केलेली आहे। आज कसा आनंद आहे तुमच्यामध्ये? नवीन बसस्थानक होणार आहे तुमच्या बारामतीमध्ये? खूप आनंद आहे सर्वांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये। अजितदादांच्या प्रयत्नातून हे सगळं झालंय? हो, त्यांच्यावर प्रयत्न झाले आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरची स्टँड आहे। याच्यासारखं बस स्टँड कुठे पाहायला मिळणार नाही नाही पाहतोय की हे कर्मचारी सुद्धा सांगतायत की 50 कोटी रुपये खर्चून जे नवीन बसस्थानक बनवण्यात आलेलं आहे हे बसस्थानक कुठेच नसणार आहे आणि अत्याधुनिक अशा पद्धतीचं नवीन बसस्थानक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये तयार केलंय, ज्याचं उद्घाटन आज होते। जवळपास 80 गाड्या एकाच वेळेस पार्क होऊ शकतील अशा पद्धतीचं हे बसस्टँड आज खरं तर प्रवाशांच्या सेवेमध्ये उपलब्ध होतंय आणि त्याचं उद्घाटन आज ऑनलाईन पद्धतीनं केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननवरसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।